मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। योगेश कदमांची हकालपट्टी करा अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार परबांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्याबाबतचा निर्णय। योगेश कदम आधीपासून परबांच्या टार्गेटवर। रस्त्यावर उतरायचंय तर उतरा, रामदास कदम यांचा परवाना प्रत्युत्तर। गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय त्यांच्या सांगण्यावरूनच बंदुकीचा परवाना दिला असावा। रोहित पवारांचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन सुरू होतं का? बन यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। घायवळनं शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवारांकडून कौतुक करतानाचा व्हिडिओ। मागील विधानसभेत निलेश घायवळ रोहित पवारांचे कार्यकर्ते होते। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारू नये, तानाजी सावंतांची टीका। डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्य मंत्र्यांकडून अजून काय अपेक्षा? शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदमांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। महायुती सरकारने लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यात गुंडांचं पालन पोषण करणारं एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका। सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना तात्काळ रद्द करा, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे धंगेकर यांची मागणी। शिफारशीनं शस्त्र परवाना देण्यात आला असेल, धंगेकरांचं विधान। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। सचिन घायवळच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार तर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कोर्टात अर्ज। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपच्या हालचाली। भाजप आणि गौतम अदानी यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा, संजय राऊतांचा आरोप। चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजपचे नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धंगेकरांची तक्रार करणार। चुकीचं विधान केल्यास धंगेकरांना योग्य पद्धतीने ठोकू, भाजपच्या धीरज घाटे यांचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर। आगामी महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस मार्गदर्शन करणार। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा। वसतिगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। अहिल्यानगरमध्ये वंजारी समाजाच्या अमोल दौंड या तरुणाची आत्महत्या। वंजारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याचा गावकऱ्यांचा दावा। अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्यांची आत्महत्या। आरक्षण मिळणं कठीण, ओबीसींना वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटतंय। आत्महत्येपूर्वी कार्यकर्त्याचं व्हॉट्सअप स्टेटस। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात उद्या नागपुरात ओबीसींचा मोर्चा। विदर्भातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार। वडेट्टीवारांकडून मोर्चास्थळाची पाहणी। विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात। स्टीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन याला चेन्नईमधून अटक। क्रिकेटर रिंकू सिंगला डी गँगकडनं धमकी। 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी। आरोपी नौशादला पोलिसांकडून अटक। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात फक्त एका तासात 7,000ची विक्रमी वाढ। चांदीचा दर जीएसटी सह 1,67,000 प्रति किलोवर। कोल्ड्रिप पाठोपाठ रेस्पिफ्रेश, टीआर आणि रिलेफ औषधांमध्ये देखील विषारी घटक। दोन्ही औषधं गुजरातमधल्या कंपन्यांची, अशी माहिती। सरन्यायाधीशांवरील हल्ला प्रकरणामध्ये वकील राकेश किशोर यांच्यावर बार असोसिएशनची कारवाई। राकेश किशोर यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून रद्द।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.